नमस्कार, महासागरच्या डिजिटल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहताय महासागर. आज कामकाज सल्लागार समितीची बैठक नुकतीच पार पडलेली आहे. 25 तारखेपर्यंत अधिवेशन या ठिकाणी चालणार आहे. आधी 21 पर्यंत होतं, परंतु 8 तारखेला महिला दिन आहे, जागतिक महिला दिन आहे आणि त्यानिमित्ताने एक दिवस या सर्व विषयावर सविस्तर चर्चा होणार आहे. महिलांच्या हक्काच्या बाबतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं स्मरण त्या दिवशी केलं जाणार आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की एक दिवस हाही आम्ही वाढवलेला आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी आहे, ते म्हणून एक आठवडा हे अधिवेशन आम्ही वाढवलेलं आहे. 25 तारखेपर्यंत हे अधिवेशन चालणार. सर, कर्नाटकची परिस्थिती पाहिजे अजूनच बिकट होत चाललेली आहे. गाड्यांची जाळपोळ, गाड्यांवर दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. कर्नाटकचा भाषावाद, प्रांतवाद आणि यामुळे आता खरं म्हणजे अशी परिस्थिती येताच कामा नये. पण दुर्दैवाने कुठे एसटीला काळं लावणं, ड्रायव्हरशी दादागिरी करणं. परवा कर्नाटकमध्ये आमच्या मराठी माणसाला ड्रायव्हरला त्या ठिकाणी ज्या पद्धतीने डिवसलं गेलं, मला वाटतं हा प्रकार अतिशय अनुचित आहे. असं होताच कामा नये. एक राष्ट्रत्वाची भावना आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असली पाहिजे. आमचे प्रश्न असतील काय ते सोडवले जातील, पण विनाकारण कुणावर हल्ला करायचा, कुठेतरी मग एसटीला काळं लावायचं, मला वाटतं हे अतिशय चुकीचे प्रकार होत आहेत. त्या संदर्भामध्ये दोन्ही सरकारने याची दखल घ्यावी. माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी या संदर्भामध्ये लक्ष ठेवून आहेत. पण मला असं वाटतं की हा विषय लवकर सुटला पाहिजे. आता सगळ्या एसट्या दोन्हीकडच्या बंद झालेल्या आहेत. कर्नाटकमधून येणाऱ्या एसटी बसमध्ये बंद झालेल्या आहेत, इकडनं जाणाऱ्या बसवर बंद झालेल्या आहेत. ते मला वाटतं की सगळे आम्ही कर्नाटकमध्ये राहतो, कर्नाटकले अनेक बांधव आहेत ते आमच्याकडे राहत आहेत आणि त्यामुळे असं ट्रान्सपोर्टेशन बंद ठेवून, वाहतूक बंद ठेवून हा विषय संपणार नाही. गेल्या अनेक वर्षापासूनचा हा जुना विषय आहे आणि म्हणून मला वाटतं दोन्ही सरकारने, आणि तसं होत असेल तर केंद्र सरकारने या बाबतीमध्ये हस्तक्षेप करून हा विषय लवकरात लवकर सोडवला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. सर, आजच्या बैठकीला आपण जर पाहिलं तर विधानसभेच्या बैठकीत ठाकरे गटाचा एकही आमदार जो आहे तो पोहोचला नाही. ते इतर महत्वाचे नेते जे आहेत, जयंत असतील, नाना पटोले असतील, यांची उपस्थिती पाहायला मिळाली नाही. नव्या सरकारचं पहिलं अधिवेशन विरोधी पक्ष नेते येत नाही राहिले. खरं म्हणजे बीएससीची मिटिंग होती, कामकाज सल्लागार समितीची. सगळे जबाबदार लोक आहेत, सिनियर लोक आहेत, पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांनी बैठकीला यायला पाहिजे होतं, पण त्या आले नाहीत. त्याचं कारण काय मला हे माहीत नाही. त्यांनी कुठे कारण दिलं असेल नसेल मला माहीत नाही, सभापतींकडे, अध्यक्षांकडे. पण मला वाटतं सध्या इतका दारुण पराभव झाल्यामुळे मला वाटतं फ्रस्ट्रेशनमध्ये ते गेलेले आहेत. त्यांना कुठे तर कामकाजामध्ये फार रस राहिलेला नाही, त्यामुळे असू शकतं असं मला वाटतंय. सर, माणिकराव कोकाटे यांच्यावरचं दोषीपत्र समोर आल्यानंतर आता सतत विरोधकांकडून त्यांना जे ते या विधानसभेतून काढावे अशी मागणी केली जाते. राहुल नार्वेकरांना आवाडून पत्र सुद्धा दिलेलं. कसं बघते? मला वाटतं न्यायप्रविष्ट हा विषय आहे. यापूर्वी अनेक लोकांवर आरोप झाले, शिक्षा झाल्यात. त्यांच्या बाबतीमध्ये काय निर्णय झाला, यांच्या बाबतीमध्ये काय निर्णय करतायत, यांच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः लक्ष घालतायत, सगळ्या बाबी तपासून बघतायत. मला वाटतं हे झाल्यावर, तपासून झाल्यावर त्या बाबतीमध्ये योग्य निर्णय या ठिकाणी शासन घेईल, विधानसभेचे अध्यक्षही घेतील. इंडिया पाकिस्तानच्या मॅच आहे, मी क्रिकेट खेळतच नाही कधी, त्यामुळे मला काही फार नसते. मी कबड्डीचा खेळाडू आहे, मी कुस्तीगीर आहे, मी व्हॉलीबॉलचा कॅप्टन होतो महाराष्ट्राचा, त्यामुळे मी क्रिकेटपासून जरा थोडा दूर आहे. सर, मराठी भाषेचा प्रसार होत असतानाही मुंबईत महाराष्ट्रात मराठी शाळा कमी होत आहेत. मला वाटतं परवाच मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आता प्रत्येक शाळेमध्ये त्यांनी मराठी कंपल्सरी केलेला आहे, मराठी विषय त्यांनी कंपल्सरी केलेला आहे. शाळा कमी जास्त नाही. आता विद्यार्थी कुठे ॲडमिशन घेतात, काय घेतात हा विषय वेगळा आहे. पण मला असं वाटतं मराठीचा योग्य मान सन्मान ठेवला जाईल. अभिजात भाषेचा दर्जा त्यांना आपण या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून केंद्र सरकार असो का राज्य सरकार असो, मराठी भाषेबद्दल आम्ही कुठलीही तडजोड करणार नाही. तशीच कर्नाटकच्या बाबतीमध्ये सुद्धा मराठी माणसाच्या बाबतीमध्ये कुठलीही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही, हेही आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री महोदयांनी ते सांगितलेलं आहे. और हिंदी में बताइए, कांग्रेस के राज में मराठी कर्मचारियों के साथ मारपीट हो रही है, गाली गलौज की जा रही है, इस पर सरकार की क्या भूमिका है? कहाँ पर? कर्नाटक में जिस तरह से मुझे लगता है बहुत गलत बात है. एक राष्ट्रत्व की भावना हम लोगों में होनी चाहिए. कर्नाटक की बस इधर नहीं आएगी, महाराष्ट्र की बस उधर नहीं जाएगी. हम पड़ोसी हैं. इतने साल से कई कर्नाटक के लोग हैं जो महाराष्ट्र में रहते हैं, महाराष्ट्र के लोग कर्नाटक में रहते हैं. ट्रांसपोर्ट तो शुरू होना चाहिए. लेकिन ये दुर्भाग्यपूर्ण बात है कि ये दोनों स्टेट में
प्रांतवाद को लेकर, भाषावाद को लेकर तनाव हो रहा है। मुझे लगता है दोनों सरकार ने इसमें गंभीरता से चर्चा करके विषय सुलझाना चाहिए। अगर ये नहीं होता है, क्योंकि कई सालों से चलने वाला विषय है, ये आज का विषय नहीं है, तो मुझे ऐसा लगता है केंद्र सरकार ने खुद हस्तक्षेप कर इस विषय में पहल करना चाहिए और ये विषय हमेशा के लिए कैसे खत्म होगा ये भी देखना चाहिए। लेकिन इसके साथ मैं ये भी कहूँगा तो जो मराठी भाषिक हमारे लोग हैं, जैसे कल ड्राइवर के उसके साथ में कुछ छेड़छाड़ हुई है, बस को काला लगाया जा रहा है, मुझे लगता है ये गलत बात है। ये बिल्कुल हम सहेंगे नहीं। किसी मराठी आदमी का अपमान आप करते हो, उसके ऊपर हमला करते हो, तो ये महाराष्ट्र सरकार की तरफ से मैं कहूँगा कि हम लोग करते ही इसको माफ़ करेंगे नहीं। और फिर इसके बाद मुझे लगता है कि तनाव होने से पहले दोनों सरकारों में बैठकर इसको सुलझाना चाहिए। तो इसी पे एक फॉलो क्वेश्चन है बेटा कि वहाँ की सरकार कोई एक्शन नहीं ले रही, जिन्होंने मारपीट की, एक तरह से लग रहा है कि आज सरकार के आस्ते पे सब कुछ हो रहा है। ऐसे ही है, मुझे लगता है सरकार की भूमिका संदिग्ध है वहाँ की। कर्नाटक सरकार आज तक जो भी वहाँ पर झगड़े हो रहे हैं, मुझे लगता है लोगों को सपोर्ट कर रही है और मराठी विरोध में काम करती है। यह हमारी भी ऐसी राय है, हमें भी ऐसे लग रहा है। तो मुझे लगता है दोनों सरकार ने बैठकर ये बात करनी चाहिए। केंद्र सरकार ने इसमें पहल और करने की जरूरत है। माननीय मुख्यमंत्री जी इसके बारे में जरूर केंद्र से बात करें। ये भी देख लें कि शिवसेना खासकर यूबीटी पुणे में कई कन्नड़ के बसों में कालिख लगा रही है और ये कह रही है कि हमारी मराठी भाषा का अपमान हो रहा होगा, तो इस तरह से आक्रामकता से जाओ। नहीं, उद्धव ठाकरे गुट जो है वो आंदोलन कर रहा है, एसटी को काला लगा रहा है, ठीक है, उसके बारे में कोई दो राय नहीं। लेकिन मेरा सवाल ये है, सरकार के बारे में गलत सलत बात कर रहे हैं, देवेंद्र जी को कह रहे हैं। मेरा सवाल उनसे ये है कि आप भी तो इतने साल सरकार में थे, उद्धव जी भी तो मुख्यमंत्री थे, तब आपने क्या किया? आज आप इतनी उटपटांग बातें करते हो, तो आपकी जिम्मेदारी नहीं थी? जब आप सीएम थे तब आपने क्या किया? कुछ भी नहीं किया। तो अभी सरकार को गाली देने से या सीएम साहब के बारे में कुछ गलत कहने से, टिप्पणी करने से मुझे लगता है ये समस्या का हल नहीं निकलेगा। ये पूरी राजनीति कर रहे हैं, ये राजनीति का विषय नहीं है। इसे दोनों स्टेट ने, दोनों सरकार ने बैठकर इसमें कुछ ना कुछ सोल्यूशन निकालना चाहिए, ऐसे मुझे लगता है। महाराष्ट्रातील तमाम घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन क्लिक करा।